काव्या हवेलीवर परत आली आणि आत बसलेल्या रुद्रकडे पाहत हसून म्हणाली, मी आले. हा, आता विश्रांती घे. तो नजरेतूनही न बघता म्हणाला, पण डॉक्टरांनी सांगितले की औषध पूर्ण बंद होईपर्यंत तुला विश्रांती घ्यायला हवी. असं सतत काम करत बसू नकोस. काव्याने आठवण करून दिली. रुद्रने तिचा हात धरून तिच्याकडे खोल नजर टाकली. असं काही न करता बसणं खूप कंटाळवाणं आहे. काव्य असून त्याच्या नजरेत हरवली होती तोच त्याने अचानक तिला उचलून घेतलं. आता काहीतरी करूया का? तिला उत्तर द्यायचीही संधी न देता दुसऱ्या दिवशी रुद्र शिवायला भेटायला गेला. अरे, खरंच तू लग्न केलेस? शिवाईने अचंबित होऊन म्हटलं. रुद्राने कपाळावर आळ्या घातल्या आणि बाजूला उभ्या डॉक्टरला विचारलं, हे केव्हा पूर्ण बरे होतील? हळूहळू सूज उतरते आहे, डॉक्टर शांतपणे म्हणाले. शिवाईने भुवया उंचवत विचारलं, काय रे, माझ्याकडे असं तुच्छतेने का बघतोस? मला स्मृतिभ्रंश झाला असला तरी माझ्या भोवती अजूनही 2 मुली फिरतायत आणि तू लग्न नावाच्या दणक्यात पाय ठेवलायस. जिंकलेला मीच. रुद्रने शांत स्वरात उत्तर दिलं, माझ्याकडे आधीच डोक्याला पुरेसा त्रास आहे, आणखी का वाढवू? शिवाईने त्याच्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाला, वा, अजूनही त्या बाईबद्दल काळजी करतोस दिसते. तुझ्या चेहऱ्यावर हा भाव मी फार कमी पाहतो. रुद्र थोडा गप्प राहिला आणि मग विचारलं, शिवाय, तुझ्या इतक्या मैत्रिणी आहे, तू डेट कसं करतोस? शिवाईने हसत सांगितलं, अरे, हे साधं आहे. सणासुदीला गिफ्ट दे आणि मध्ये मध्ये सरप्राईज देत राहा. झालं. काय तारीख आहे आज? पुढे कुठला सण आहे का? काय तारीख आहे? रुद्रने मोबाईलकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात चमक आली. पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. हे 1 वर्षापूर्वीच्या त्या दिवशी तो कोमामध्ये होता आणि काव्याने त्याच्याशी लग्न केलं होतं. हा दिवस खास आहे. शिवाईने विचारलं, काय करणार आहेस? रुद्रने थोडा विचार करून म्हटलं, लवकरात लवकर तुझी स्मृती परत मिळव आणि मेजवानीला ये. मेजवानी म्हणजे तू तुझं लग्न सगळ्यांसमोर जाहीर करणार आहेस का? जाहीर करू नये का? रुद्रने सरळ विचारलं. करू शकतोस, पण थांब. अरे, तू खरंच प्रेमात अडकलायस का? शिवाईने खोडकर हसू दिलं. रुद्र फक्त म्हणाला, आमची 2 मुलं आहेत, त्यांच्यासाठी तरी आयुष्यभर एकत्र राहणारच. तो तिथून बाहेर पडला आणि माधव आत आला. सर, देशमुख कुटुंबाकडून बातमी आली. लहान मालकीणबाईंनी त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास नकार दिला आहे. माधवने सावध स्वरात सांगितलं. नकार? रुद्रच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. माधवने हळूच विचारलं, सर, आपण त्यांना सांगितलं नव्हतं का की हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो? रुद्रने त्याच्याकडे खोल नजर टाकली. काहीही न बोलता तिथून निघाला. माधवला जाणवलं कदाचित त्याने काही चुकीचं बोललं. तो पटकन मागे गेला. काव्या त्यावेळी परदेशातली प्रॉपर्टीज पाहत होती. तिने एजंटशी बोलून 2-3 योग्य जागा शोधल्या होत्या आणि किंमतही परवडणारी होती. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि रुद्र आत आला. काव्याने पटकन फोन बंद केला. तू आलास? हॉस्पिटलमध्ये कसं झालं? तो तिच्या फोनकडे पाहत म्हणाला. काम करत होतीस? हो, काव्याने हसून उत्तर दिलं. काही न बोलता रुद्र तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेतलं. काव्या चकित होऊन माधवकडे पाहू लागली, जो अजूनही दाराशी उभा होता. काय करतोयस? ती लाजून म्हणाली. आपण ड्रेस निवडायला जाऊया. काही दिवसात तुला एका मेजवानीला घेऊन जाणार आहे. तो म्हणाला, ठीक आहे. लवकरच एकापाठोपाठ ड्रेस आले. त्याचा ऐश्वर्य बघून काव्या चकित झाली. बहुतेक खूप महत्त्वाची मेजवानी आहे. माधव थोडा हसत म्हणाला, हो, ही मेजवानी सरांसाठी खूप खास आहे. कोण कोण येणार आहे? मला नीट तयारी करायला हवी, नाहीतर रुद्रची नाचक्की होईल. ते अजून सांगू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. माधवने उत्तर दिलं. मेजवानीच्या दिवशी सकाळी काव्या उठली तर मेकअप आर्टिस्ट आधीच आली होती. तिनं 3 तास सलग तयारी केली. काव्या अगदी नव्याने सजवलेल्या मौल्यवान वस्तूसारखी दिसत होती. तेवढ्यात रुद्र आला. काळा सूट, मागे नीट विचारलेले केस आणि टेलकोटमधून झलकणारी देखणी शान. तो दारात उभा राहिला आणि तिच्याकडे हात पुढे करत म्हणाला, चल, वेळ झाली आहे. गाडी तलावाच्या काठावरच्या सुंदर लॉनवर थांबली. गुलाबाच्या सुगंधानं भरलेली हवा आणि अचानक आकाशातून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव. काव्या अजून थक्क झाली होती. तोच रुद्रने तिला उचलून घेतलं. ती गोंधळून त्याच्या गळ्याभोवती हात ठेवत म्हणाली. दोन्ही बाजूंना ओळखीचे चेहरे. दिव्या, शिवाय, नायरा, अभिजित, सानिका. लाल गालिच्यावरून चालत ते पुढे गेले आणि एका ठिकाणी रुद्रने तिला अलगद खाली ठेवले.
दिव्या उत्साहाने धावत आली. वा रुद्रसाहेब किती रोमॅन्टिक, काव्या गोंधळून विचारली. हे काय चालले? अगं वेडे, आज तुझा आणि रुद्रचा लग्नाचा वाढदिवस आहे, दिव्या म्हणाली. काय? काव्याला अचानक आठवलं. 1 वर्षापूर्वी तिने रुद्रशी लग्न केलं होतं, तो कोमामध्ये असतानाच. तेही एक सुरुवातच आहे, दिव्या हसत म्हणाली. काव्याने वर पाहिलं. रुद्र तिच्याकडे हसत होता. त्याने इतकी तयारी केली होती, तिला कल्पनाही नव्हती. चल आता केक कापूया, तो म्हणाला. हो. दोघं हातात हात घालून उभे राहिले आणि मोठा सुंदर केक पुढे आणला गेला. खरंच किती सुंदर आहे हे. सगळ्यांच्या डोळ्यात ईर्ष्या होती, कारण रुद्रने काव्याचा हात धरून केक कापला. काव्याने वर पाहत हसून म्हटलं, सगळ्यांचे इथे येण्यासाठी आभार. चला आपण सगळे मिळून केक खाऊया. पण रुद्रने तिला आपल्याजवळ खेचत म्हटलं, हा तुझ्यासाठी आहे, आधी तूच खा. त्याचा तो अधिकार दाखवणारा अंदाज काव्याला थोडा अस्वस्थ करत होता. ती त्याच्याकडे हतबल नजरेने पाहत होती. अरे वा, रुद्रला आता आपल्यातलं कोणी दिसतच नाही का? काव्या जवळ असल्यावर बहुतेक तो आपल्या बायकोवर किती जीव टाकतोय तेच दिसतंय. त्याने म्हटलं की रुद्र प्रेम करू शकत नाही, त्याने उगाच बोललं होतं. काव्या तू खा, आम्ही इथे बसून तुझं आणि रुद्रचं प्रेम बघून पोट भरू. सगळे हसत चिडवत बोलत होते. दूर उभी नायरा हे दृश्य पाहून मत्सराने पेटत होती. ही काव्या कोण आहे, जिला रुद्रकडून एवढं विशेष वागणूक मिळते? मी तर हिच्यापेक्षा सुंदर आहे, तरी सगळे हिचीच स्तुती करतात, जणू काही ती एखादी देवीच आहे. नाही का भाऊ? अभिजित थोडा गोंधळला. बहुतेक लोकांना आपली बहीणच सुंदर वाटते, खरं असो वा नसो, पण इथे मुद्दा वेगळा होता. काव्या आता त्याची पण बहीण होती आणि देशमुख कुटुंबाची अनेक वर्ष हरवलेली एकमेव मुलगी होती. हे तसं नाही आहे, तो थोडा अडखळत म्हणाला. त्याचा हा संकोच नायराला आणखी चिडवून गेला. म्हणजे तुला तीच सुंदर वाटते? हां. ती रागाने निघून गेली. अभिजितने हताशपणे उसासा टाकला. तसं अजिबात नाही आहे. खरं तर नायराला अजून कळायलंच नव्हतं की काव्या त्याचीच हरवलेली बहीण आहे. म्हणूनच ती तिच्यावर टाफरत होती. पण तिला सत्य कळलं तर कदाचित ती थांबली असती, कारण नायरा मनाने वाईट नव्हती, निरागस होती. दरम्यान केक संपला आणि सगळे नाचत गात पीत आनंदात होते. काव्या रुद्रकडे पाहत आश्चर्याने म्हणाली, तू हे सगळं माझ्यासाठी कसं तयार केलंस? रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला, काव्या, तुला माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय का? काव्या थोडी थबकली. पश्चाताप नाही, तिला अजिबात होत नव्हता. कारण रुद्र तिच्या आयुष्यात रंग घेऊन आला होता. त्याच्याशिवाय कदाचित ती रस्त्यावर उपाशी मरली असती किंवा गव्हाणे कुटुंबाने तिला आणखी भयंकर लोकांना विकलं असतं. तिने शांतपणे डोकं हलवलं. रुद्र पुढे म्हणाला, मी तुला लग्न समारंभ दिला नाही. नवविवाहितांना जे मिळायला हवं ते काही दिलं नाही. आजही गायकवाड कुटुंबाला तुझ्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. हा फक्त एक आठवणीचा दिवस आहे, यात काय चूक आहे? त्याने बोटाने तिच्या गालावर हलकेच स्पर्श केला. काव्याच्या मनात धडधड वाढली. तिने हळूच डोळे मिटून त्याच्याकडे झुकायला सुरुवात केली. पण त्याच वेळी तिचा फोन वाजला. काव्याने नंबर पाहिला आणि तिचा हात नकळत थरथरला. रिअल इस्टेट एजन्सीला कॉल होता. घे कॉल, रुद्र म्हणाला. काव्याचे डोळे घाबरून इकडे तिकडे फिरू लागले. नको, फक्त त्रासदायक कॉल असेल, ती अडकत म्हणाली. रुद्रने डोळे बारीक केले, नजरेत धोक्याची झलक. काय झालं? काय केलंयस तू? कॉल उचलायला का घाबरतेस? काही नाही, पण रुद्रने फोन खेचून घ्यायला प्रयत्न केला. काव्याने पटकन चुकवला आणि फोन खाली पडला. रिंगटोन अजूनही जोरात वाजत होती. काव्या घाईघाईने फोन उचलायला वाकली, पण रुद्र त्यापेक्षा जलद होता. त्याने थेट कॉल घेतला. मिस काव्या, तुमच्या मागणीनुसार कॅनडामध्ये योग्य घर मिळालं आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या 2 मुलांसाठी. अगदी परफेक्ट. आपण भेटून बोलू शकतो का? समोरून एजन्सीचा आवाज ऐकू आला. रुद्रच्या फोनवरील पकड घट्ट झाली. चेहरा शांत असला तरी त्याच्या नजरेतला बर्फाळ थंडपणा काव्याच्या अंगावर काटा आणणारा होता. काव्या, हे काय आहे? तू कॅनडाला घर घेत आहेस? तो फोन तिच्यासमोर धरत म्हणाला. काव्याच्या डोळ्यात भीती होती. ती मागे सरकत म्हणाली, नाही, तसं नाही, फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी. आपत्कालीन परिस्थिती? हे तर तुझ्यासाठी आणि तुझ्या 2 मुलांसाठी योग्य असं घर आहे. म्हणजे तू एवढे दिवस माझी खुशामत करतेस फक्त मला सोडून मुलांना घेऊन निघून जाण्यासाठी? नाही रुद्र, मला इथेच राहायचं आहे. तू मला घराबाहेर काढलं नाहीस तर मी कुठेही जाणार नाही. फक्त भीती वाटते की कदाचित तूच कधीतरी, जर खरंच तुला माझी सेवा करायची असेल, मला बरा करायचा असेल, तर मी तुला का बाहेर काढेन? असं म्हणून त्याने फोन जमिनीवर आपटून फोडून टाकला.
काव्याने फोनकडे एकदाही पाहिलं नाही. तुला कसं माहिती की तू मला कधी बाहेर काढणार नाहीस? पुरे झालं काव्या, तू एक अफलातून अभिनेत्री आहेस. आर्किटेक्ट न होता अभिनेत्री झाली असतीस तर आज प्रसिद्ध झाली असतीस. मला वाटलं होतं की आजच्या नंतर तर तू घर शोधणं बंद करशील, पण तू तर डिपॉझिट पण भरलं आहेस. मी आणि देशमुख कुटुंबाच्या प्रोजेक्टला तू का नकार दिलास? मी सांगितलं होतं की त्याच्याशी काम केलं तर माझ्यासाठी चांगलं होईल, पण तू नाकारलं कारण तुला माझा फायदा व्हावा असं वाटत नाही, बरोबर? त्याला सगळं कळलं होतं. काव्याच्या तोंडून शब्द फुटेनात. रुद्रने तिचा हात पकडून तिला ओढत घरात नेलं, आत ढकलून दिलं. रुद्र, यामागं कारण आहे. काव्या ओठ चावून गप्प राहिली. तसं नाही आई, मी खरंच तुझं भलंच विचार करते. असे आहे का? मग आजपासून तू इथेच राहशील, आयुष्यभर ह्या घरातून बाहेर पडणार नाहीस, माझी सेवा करशील, तेव्हा कदाचित मी तुझ्यावर विश्वास ठेवन. काय म्हणतेस? काव्य त्याच्याकडे निस्तेज नजरेने पाहत म्हणाली. हे काय बोलतोस तू? काय तुला नको आहे? रुद्र, असं करू नकोस, मला खूप भीती वाटते. ती त्याचा हात घट्ट धरून विनवू लागली. रुद्रच्या अंगावर एक झिणझिणीचा कंप केला, पण तिचे अश्रू पाहून त्याला एका कवितेची ओळ आठवली. मगरमच्छचे अश्रू? हो, या बाईचे अश्रू विषारी आहेत, विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. तेव्हाच बाहेरून माधवचा आवाज आला. साहेब, जुन्या हवेलीतून संदेश आला आहे, फार महत्त्वाचा आहे. रुद्रने कपाळावर आड्या घातल्या. मी जाणार नाही. माधवने डोकं खाली घालून काहीतरी सांगितलं आणि रुद्रचा चेहरा बदलला. चल जाऊया, तो अचानक म्हणाला.